आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्समध्ये जायचं आहे, त्याच्यासाठी आम्ही काय करावं, आमच्या प्रॉपर्टी रिडेव्हलपमेंटला कधी जाणार. तर हा जो प्रश्न जेव्हा मी ध्यानात घेतला तेव्हा मला असं उत्तर आलेलं आहे, हे जे नोकरीच्या संदर्भातले जे प्रॉब्लेम आहेत त्याच्यासाठी जे काय मला उपाय आलेला आहे तो म्हणजे कलिगशी पटत नसेल तर त्याच्यासाठी ज्या वेळेला तुम्ही ॲडमिशन घेतली असेल, की तुमची इच्छा झाली असेल की आपल्याला UPSC द्यायची, MPSC द्यायची, तर त्या दिवसापासून तो तुमचा रिझल्ट लागेपर्यंत तुम्ही रोज सूर्याला नमस्कार करा. सूर्याला नमस्कार करताना नेहमी डोळे बंद करून करावा आणि चंद्राला जेव्हा तुम्ही नमस्कार कराल तेव्हा तो डोळे उघडे ठेवून करावा. मनावर ताबा मिळवण्याचं एक कारण चंद्र आहे. शनी हा जागा बदल दाखवतो. तर तुम्हाला शनीचा त्रास आहे तर तुम्ही प्रत्येक वेळेला तुम्ही जागा बदलालच असं नाही आहे. कडे जास्ती पैसे आहेत, कोणाला तरी दिले म्हणजे व्याज मिळेल, हे काही वेळेला न विचार करता तुम्ही तुमच्या मुलींना, तुमच्या मुलांना, बायकोला, आईला, वडिलांना, बहिणीला किंवा स्वतःला तुम्ही एखादी गोष्ट कारण नसताना विकत घ्या. नमस्कार. श्री स्वामी समर्थ आणि श्री महाअवतार बाबा यांना वंदन करून अर्थातच मी आपली सुनीता लाटकर तुमच्याशी एक वेगळ्या विषयावर बोलायला आलेली आहे. आता नेहमी जसं मी म्हणते की मी गप्पा मारायला आलेली आहे, तर ह्या वेळेला मी बोलायला आलेली आहे. कारण ह्या वेळेला बोलायचा विषय जो आहे तो थोडा वेगळा आहे. इतके दिवस ज्या काही मी अपॉइंटमेंट घेतल्या त्या अपॉइंटमेंटमधनं जे काय कॉमन प्रश्न आणि त्या माणसांना माझ्यापर्यंत येण्यासाठी वेळ लागतोय, मला त्यांच्यापर्यंत पोचण्यासाठी मलाही वेळ लागतोय, माझी उत्तरं त्यांच्यापर्यंत पोचत नाही आहेत किंवा त्यांचे प्रश्न माझ्यापर्यंत येत नाही आहेत, पण प्रश्न हे कॉमनच आहेत. तर जे प्रश्न कॉमन जे मला वाटलेत अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी मला ध्यानातनं मिळत आलेली आहेत ती मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे. उत्तरं म्हणजे हे उपाय आहेत. तर ते जे उपाय आहेत ते उपाय तुम्ही हे सगळे करून बघावेत आणि त्याची फळं तुम्हाला परमेश्वराच्या आशीर्वादाने मिळत राहावीत हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करते. पहिला जो प्रश्न आहे की जो मला खूप लोकांनी विचारला तो म्हणजे रिडेव्हलपमेंट. आमच्या प्रॉपर्टी रिडेव्हलपमेंटला कधी जाणार. खरं तर ह्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते मला एक्झॅक्ट सांगता येत नव्हतं. त्याचं कारण काय आहे की रिडेव्हलपमेंटमध्ये खूप लोकांची नशीबं गुंतलेली असतात, खूप लोकांचे प्रॉब्लेम्स त्याच्यात असतात, चांगले वाईट. कोणाला ती जागा सोडायची नसते, कोणाला ती जागा ताबडतोब सोडायची असते, कोणाला त्या जागेतनं काही चांगली फळं मिळत नसतात, राग असतो. एकमेकांचे जे काही सोसायटीमधली जी लोकं असतात त्यांचं एकमेकांशी काही हेवेदावे असतात. प्रत्येकाचे इंटरेस्ट काहीतरी वेगळे असतात. त्याच्यामुळे प्रत्येकाचं कर्म हे शोधायला मिळत नसतं. तर जो व्यक्ती माझ्यासमोर येतो त्या व्यक्तीच्या कर्मात जरी रिडेव्हलपमेंट असेल त्याच्यामुळे अख्ख्या सोसायटीची रिडेव्हलपमेंट होऊ शकते का. तर हा जो प्रश्न जेव्हा मी ध्यानात घेतला तेव्हा मला असं उत्तर आलेलं आहे की जी व्यक्ती आहे जिला रिडेव्हलपमेंट जिच्या सोसायटीची व्हावी अशी इच्छा आहे त्या व्यक्तीने जवळच्या गणपतीच्या देवळात जायचं. त्यांनी स्वतःचा सगळा ॲड्रेस, स्वतःची इंट्रोडक्शन सगळी गणपतीला द्यायची आणि सांगायचं की आमची जी सोसायटी आहे ती लवकरात लवकर रिडेव्हलपमेंटला जाऊ. ही फक्त पहिल्या दिवशी प्रार्थना करायची. त्याच्यानंतर तुम्ही फक्त त्याच गणपतीचं दर्शन घ्या. तुम्ही दुसऱ्या कुठल्याही गणपतीला जाऊन ही प्रार्थना करू नका. त्याच्यामुळे जवळच्या जवळ जो गणपती असेल त्या गणपतीच्या देवळात तुम्ही जा आणि रोज जा. फक्त प्रार्थना पहिल्या दिवशी करा आणि जशी जशी रिडेव्हलपमेंटची प्रोसिजर तुमची वाढत जाईल, पुढे जात जाईल, काही प्रॉब्लेम येतील, ते सगळे प्रॉब्लेम तुम्ही त्या गणपतीशी शेअर करा
आणि ज्या वेळेला तुमचं रिडेव्हलपमेंटच्या सोसायटीत जाईल आणि तुम्हाला असं वाटेल की आता हे फायनल झालं, आपलं आता रिडेव्हलपमेंट होणार, ॲग्रीमेंटवर सह्या होतील, त्याच्यानंतर तुम्हाला त्या ॲग्रीमेंटवर सही करून तुमचं घर सोडून तुमचं परत तेच घर मिळेपर्यंत जो काय काळ असेल त्या काळात तुम्ही अष्टविनायकाला जा आणि जे फळ, एकच फळ अष्टविनायकाला ठेवायचं. म्हणजे एक सफरचंद ठेवलं तर एक सफरचंद सगळ्या अष्टविनायकाला एकच सफरचंद ठेवायचं. तर रिडेव्हलपमेंट जे आहे ते जे माझ्या ध्यानात उत्तर आलेलं आहे ते गणपतीच्या आशीर्वादाने लवकरात लवकर होऊ शकेल. आणि तो जो गणपती बाप्पा आहे तो तुम्हाला सगळ्यांना याच्यासाठी खूप भरभरून आशीर्वाद देव, मदत करो, हीच माझी स्वामींचरणी प्रार्थना. दुसरा जो प्रश्न आहे तो प्रश्न सगळ्यांचा कॉमन आहे की म्हणजे आम्हाला नोकरीत खूप त्रास होतोय. आमचे जे वरिष्ठ आहेत त्यांच्या मनासारखं आमच्याकडनं काम होत नाहीये, आम्ही जे करू ते त्यांना पटत नाहीये आणि नोकरीत आम्हाला ले ऑफ मिळतोय, आम्हाला खूप नोकरीत प्रचंड मनस्ताप होतोय. तर हे जे नोकरीच्या संदर्भातले जे प्रॉब्लेम आहेत त्याच्यासाठी जे काय मला उपाय आलेला आहे तो म्हणजे तुम्ही जवळच्या देवीच्या देवळात जा, तिथे दुर्गा स्तोत्र वाचा. दुर्गा जी आहे ती समोरच्या माणसाला, म्हणजे तुमचे जे शत्रू असतात त्यांना ती निष्प्रभ करते, म्हणजे ते मित्रत्वात सुद्धा त्याची परिणिती होऊ शकते. त्याच्यामुळे तुम्ही दुर्गेचं स्तोत्र जी जवळचं देऊळ आहे देवीचं तिथे जाऊन वाचा. जर तुमच्या घराच्या जवळपास देवीचं देऊळ नसेल तर तुम्ही रविवारी जा, सुट्टीच्या दिवशी जा आणि तिथे देवीचं स्तोत्र वाचा. आणि तोपर्यंत तुम्ही घरातनं निघताना दुर्गा स्तोत्र वाचून निघा. तुम्हाला तुमच्या नोकरीत तिथे हळूहळू फरक पडताना नक्कीच दिसेल. कलिगशी पटत नसेल तर तुमचे जे काय, आता हल्ली कसं असतं, प्रोजेक्ट असतो, त्या प्रोजेक्टवर सगळेजण एकत्र असतात पण प्रत्येकाशी पटतंच असं नाहीये, तर त्याच्यासाठी चॉकलेटी कलरची कुठलीही वस्तू तुमच्या जवळ ठेवा. मग ते डार्क चॉकलेट ठेवा, कॉफी बीन्स ठेवा किंवा कॉफी पावडर ठेवा आणि हे सतत ठेवा. रोज रोज तुमच्याकडे पाहिजे आणि 3-4 दिवसांनी ती कॉफी जी काय वस्तू असेल ती बदलत राहा. पुढचा एक प्रश्न असा आहे की आम्ही MPSC करतो, आम्ही UPSC करतो, रिझल्ट मिळायला पाहिजे. तर माझं असं सांगणं आहे की तुम्ही सगळे सरकारी कामात तुम्ही असणार आहात, तुम्ही सरकारला रिप्रेझेंट करणार आहात. ज्या वेळेला तुम्ही ॲडमिशन घेतली असेल की तुमची इच्छा झाली असेल की आपल्याला UPSC द्यायची, MPSC द्यायची, तर त्या दिवसापासून तो तुमचा रिझल्ट लागेपर्यंत तुम्ही रोज सूर्याला नमस्कार करा. सूर्योदयाची वेळ आदल्या दिवशी बघायची, त्याच वेळेला उठायचं आणि सूर्याला नमस्कार करायचा. 5 ते 10 मिनटं इकडे तिकडे चालतं, पण तुम्ही जेव्हा जे शिक्षण घेताय तिथं टायमिंगला फार महत्त्व आहे. त्याच्यामुळे तुम्ही ते टायमिंग सूर्याशी आत्तापासूनच पाळा. ज्यांच्या घरातनं सूर्य दिसत नसेल त्यांनी पूर्व दिशेला उठून नमस्कार केला तरी तो सूर्यापर्यंत पोहोचेल. आणि ज्या वेळेला परीक्षा असेल तुमच्या परीक्षा डिक्लेअर होतील तर त्या दिवसापासून ते परीक्षेचा पेपर शेवटचा असेपर्यंत तुम्ही दर शनिवारी जवळच्या मारुतीच्या देवळात जिलबी ठेवा. एकच जिलबी ठेवायची आणि ती जिलबी तुम्हीच खायची. जर त्यांनी दिली तुम्हाला पुजाऱ्यांनी परत तर ती तुम्ही खा, नाही दिली तर तशीच ठेवा. आणि ज्या वेळेला तुम्ही पास व्हाल, म्हणजे तुमची प्रिलिम्स, मेन्स आणि जो जे ग्रुप डिस्कशन जे असतं ते सगळं पास झालात, तुम्हाला रँक मिळाली, तुम्हाला जॉब मिळेल असं वाटेल, त्यावेळेला तुम्ही 5 किलो जिलबी मारुतीला अर्पण करा आणि तिथल्या सगळ्या लोकांना द्या. पुढचा एक अनोखा प्रश्न आहे जो वेगळाच मला विचारला. आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्समध्ये जायचं आहे, त्याच्यासाठी आम्ही काय करावं? ते जी काय 3-4 मुलं आली होती माझ्याकडे आधी, त्याच्यातली 2 आर्मीतली होती
आणि दोघांना अजून जॉईन करायचं होतं. तो प्रश्न मला खूप आवडला आणि त्याच्यासाठी जे काय मला ध्यानात आलं ते सांगते की त्यांनी गणपतीची सेवा करावी. रोज गणपतीला त्यांनी वंदन करावं उठल्या उठल्या. आणि ज्या वेळेला तुमच्या गावात, तुमच्या शहरात जर पूर्ण रेड कलरचा गणपती असेल, जसा सिद्धिविनायक आहे तसा जर गणपती असेल, तर तुम्ही त्या गणपतीला नमस्कार करायचा. तुम्हाला ज्या विंगमध्ये जायचं आहे तिथे, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, जिथं जायचं आहे ती इच्छा तुम्ही त्यांना सांगा. आणि ज्या वेळेला तुमचं सिलेक्शन होईल त्यावेळेला नमस्काराबरोबर तुमचा जो सॅल्यूट असेल तो तुम्ही गणपतीला करा. सिद्धिविनायक मी का सांगितलं, तर सिद्धिविनायक हा आत्ता माझ्या समोर रेड कलरचा गणपती आहे. जर तुमच्या तिथे नसेल तर तुम्ही सिद्धिविनायकाचा फोटो घेऊनही तुम्ही रोज त्यांचं वंदन करू शकता. आणखीन एक प्रश्न मला जो नेहमी विचारतायत, खूप लोक विचारतायत की त्यांची लहान मुलं आहेत आणि त्यांच्यावर आम्ही काय संस्कार करावे, त्यांनी काय देवाचं करावं. खरं तर ती खूप लहान मुलं आहेत. ती जोपर्यंत 5 ते 7 वर्षाची होत नाहीत तोपर्यंत ते जास्ती काहीच देवाचं करू शकत नाहीत. पण तरीही त्यांच्या नशिबाने त्यांनी जर जास्ती लवकरात लवकर देवाचं केलं तर त्यांना त्यांचा नक्कीच फायदा होऊ शकतो. जी आईवडिलांची इच्छा असेल तर ते मुलं नक्कीच करू शकतात. तर जी लहान मुलं आहेत म्हणजे 11 वर्ष वयापर्यंतची, असं समजा 1 वर्षापासून 11 वर्षापर्यंतची, त्यांच्या आईवडिलांनी रोज सकाळी उठून सूर्याला नमस्कार करायला सांगावं. 1 वर्षाचं मूल लवकर उठणार नाही, पण ते जेव्हा उठेल त्यावेळेला पूर्व दिशेला त्याला नेऊन नमस्कार करायला सांगावा. आणि रात्री चंद्राला नमस्कार करावा. आता सूर्याला नमस्कार करताना नेहमी डोळे बंद करून करावा आणि चंद्राला जेव्हा तुम्ही नमस्कार कराल तेव्हा तो डोळे उघडे ठेवून करावा. सूर्याचं तेज जे असतं ते आपल्या पूर्ण शरीरात सामावलं गेलं पाहिजे, म्हणजे दिवसभर ती आपल्याला एनर्जी आपल्याकडे राहते. आणि चंद्राला जेव्हा नमस्कार करायचा तेव्हा उघड्या डोळ्यांनी का करायचा, तर चंद्र हा मनाचा कारक आहे, त्याचा आपल्या मनाशी संबंध आहे. जे आजकाल खूप लोकांचे मला जे प्रश्न येतात की अँक्झायटी, मेंटल हेल्थ, हे आजकाल नवीन शब्द आलेला आहे की त्यांनी काय करायचं, कुठल्याही गोष्टीत चिडचिड होते. तर ह्या सगळ्याचं उत्तर पहिलं मनावर ताबा पाहिजे. मनावर ताबा मिळवण्याचं एक कारण चंद्र आहे. बाकीची जी आहेत ती मी नंतर माझ्या पुढच्या एपिसोडमध्ये मी सांगणारच आहे. पण तुम्ही जर रोज सूर्याला डोळे मिटून आणि चंद्राला डोळे उघडे ठेवून नमस्कार केला तर सूर्यचंद्राची जी काय पॉवर आहे ती तुम्हा सगळ्यांना मिळू शकेल. ह्याचा फायदा मी गेले अनेक वर्ष मी पण घेत आहे. पुढचा एक प्रश्न होता की आम्हाला राहूचा त्रास होतोय. खरं तर मला पत्रिका काही कळत नाही, पण राहूचा त्रास होतोय ह्याच्यावर जे मला ध्यानातनं उत्तर दिलं ते असं मिळालं की तुम्ही जवळच्या देवीच्या देवळात, तुम्हाला शक्य असेल तर 11 नारळ ठेवा, नसेल शक्य तर 1 नारळ ठेवा. आणि पहिल्यांदा जेव्हा तुम्ही त्या देवीच्या देवळात जाल त्यावेळेला नारळाबरोबर 1 मोती ठेवा. मोती कल्चर्ड मोती चालेल, साधा चालेल, एखाद्या माळेतला चालेल, कुठलाही चालेल. तो मोती ठेवा आणि देवीच्या चरणी प्रार्थना करा की हे जे काय राहूचे जे काय आत्ता आम्हाला त्रास काय होत असेल तो तुझ्या कृपेने आम्हाला सहन करता येईल एवढाच व्हावा. कारण तो त्रास जाईल असं नाही, पण तो तुम्हाला सहन करायची ताकद मात्र देवी देऊ शकते. आणि त्याच्यानंतर तुम्ही देवीच्या देवळात जेव्हा नारळ ठेवाल त्यावेळेला त्याच्याबरोबर 1 पांढरं फूल ठेवा. आता हे देवीच्या देवळात कधी जायचं,
तर तुम्हाला ज्या दिवशी वेळ असेल त्या दिवशी तुम्ही देवीच्या देवळात जा. कधी जायचं तोही तुमचा प्रश्न आहे, पण जे देवीचं देऊळ असेल ते देवीचं देऊळ एकच पाहिजे. ते देवीचं देऊळ तुम्ही बदलू नका. आणि किती दिवस जायचं, तर जोपर्यंत तुम्हाला राहूचा त्रास आहे असं तुम्हाला कळेल, सांगेल कोणतरी, पत्रिकेतनं सांगणारच, मला पत्रिका कळत नाही, तर तोपर्यंत तुम्ही नारळ देवीच्या समोर ठेवा आणि नारळाचं दान करा. म्हणजे तुम्ही लोकांनाही नारळ दिले तरी चालतील, पण ह्याचा अर्थ असा नाही की त्यांना काही त्रास होईल. उलट ज्यांना तुम्ही द्याल त्यांचं कल्याणच होईल. त्याच्यामुळे राहूच्यासाठी आलेला हा उपाय जो आहे त्याचा मी सुद्धा अनुभव घेतलेला आहे आणि त्याचा मला चांगलं फळ मिळालेलं आहे. आता एक दुसरा प्रश्न जो सगळ्यांनीच मला विचारलेला आहे तो म्हणजे शनीचा त्रास. परत मी सांगते, मला पत्रिका कळत नाही, पण जेव्हा लोक मला प्रश्न विचारतात त्यावेळेला मी ते ध्यानात जेव्हा जाईन त्यावेळेला मी ह्या प्रश्नाचं उत्तर मागत असते. तर ते जे मिळालेलं आहे, ज्याचा फायदा मला पण झालेला आहे, की शनी हा जागाबदल दाखवतो. तर तुम्हाला शनीचा त्रास आहे तर तुम्ही प्रत्येक वेळेला तुम्ही जागा बदलालच असं नाही आहे, आणि ते शक्य पण नसतं. तर तुम्ही काय करा की तुम्हाला तुमच्या घरात जे काय थोडंफार चेंज करता येईल, मग तुम्ही टेबल इकडचं इकडे करा किंवा तुम्ही घरातले डबे इकडचे त्या साईडला करा. तुम्ही चेंज करा, सारखा चेंज करा, कारण शनी हा चेंज दाखवतो असं मला आलेलं आहे ध्यानात. तर तो तुम्ही चेंज करत राहा, सारखं चेंज करा. तुम्ही सारखं चेंज करत राहिलात तर कदाचित तुम्ही कुठेतरी स्थिर राहता आणि बाकीचं ॲटमॉस्फिअर चेंज होतं. त्याच्यामुळे तुम्हाला तेवढा शनीचा जो काय त्रास व्हायचा असतो तो थोडा कमी होतो. त्याच्यामुळे शनीचा जो त्रास आहे तो जर तुम्हाला थोडा कमी करायचा असेल तर हा उपाय करून बघा. तुम्हाला परदेशात जायचं आहे, तिकडं ग्रीन कार्ड मिळवायचं आहे, तिकडं स्थायिक व्हायचं आहे, तर नेहमीसारखं जे मी सगळ्यांना सांगते की तुम्ही विजा बालाजीचा दर्शन घ्या, ऑनलाईन घ्या, त्याचा फोटो डाउनलोड करा, प्रत्यक्ष जाऊन घ्या, ज्याला जसं शक्य तसं करा. पण त्याही पुढचं जे मला सांगावंसं वाटतं की ते म्हणजे की तुम्हाला ज्या देशात जायचं आहे त्या देशातली भाषा, जर ती भाषा तुम्हाला अवगत असेल तर तुम्ही एकदा तरी श्री स्वामी समर्थ त्या भाषेत लिहा आणि त्या भाषेतनं 11 वेळेला श्री स्वामी समर्थ रोज म्हणा. आता त्या भाषेतनं कसं म्हणायचं ते नाही मला माहिती, पण जे मला आलं आहे ते मी तुम्हाला सांगितलं. नाहीतर त्या भाषेत तुम्ही 11 वेळेला श्री स्वामी समर्थ लिहा. तेही करून काही उपयोग होत नसेल तर तुम्ही इंग्लिशमधनं तारक मंत्र लिहून काढा, तर तुम्हाला त्या जागेचं, त्या भाषेचं आणि त्या देशाचा आशीर्वाद नक्की मिळू शकतो. जर कोर्ट केसेस कोणाच्या असतील किंवा तुम्ही वकील असाल किंवा तुम्ही त्या संदर्भात तुमचं काही प्रोफेशन असेल, तरीही तुम्ही लोणावळ्याच्या मठात जाऊन तुम्ही स्वामींचं दर्शन घ्या. त्या दर्शनाने तुम्हाला आशीर्वाद मिळेल, तुम्हाला चांगला वकील मिळेल. वकील असाल तर तुम्हाला चांगल्या केसेस मिळतील. आणि जर तुम्ही अडकला असाल कुठल्याही की कुठला वकील आम्हाला मिळेल, काय मिळेल, तर तो स्वामींच्या आशीर्वादाने तुम्हाला नक्की हे मिळेल. आता या वकिलाच्या किंवा कोर्ट केसेसच्याच संदर्भातलं पुढचं एक असतं की घरात भांडणं, घरगुती कलह हे साधारणतः प्रॉपर्टीवरनंच होत आहेत, इस्टेटीवरनंच होत आहेत. तर त्याच्यासाठी पहिल्यांदी संध्याकाळी तुम्ही तारक मंत्र हा एकत्र बसून ऐकलात तर उत्तम. पण जर प्रत्येकाचं टायमिंग वेगळं असेल तर घरातल्या प्रत्येकाने, निदान जे मोठे आहेत त्यांनी हा ऐकावा, तो शांतपणे बसून ऐकावा. तारक मंत्राचा जो अर्थ आहे तो आपल्या शरीरात भिनला पाहिजे.
ज्या वेळेला ते जेव्हा म्हणतात की नको घाबरू तू असे बाळ त्यांचा, त्यावेळेला तुम्ही बाळासारखे झालेले वाटलं पाहिजे, म्हणजे तो तुमच्या अंगात तो तारक मंत्र भिनला. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, हे जेव्हा वाक्य ऐकाल त्यावेळेला तुम्हाला स्वतःच्याही मरणाची भीती वाटली नाही पाहिजे, इतका विश्वास त्या स्वामींवर आपला बसला पाहिजे. त्यावेळेला तो तारक मंत्र आपल्या शरीरात भिनलाय आणि मग स्वामी आपली काळजी घेत आहेत हे आपोआपच तुम्हाला त्याचा अनुभव येत जातो, अनुभूती येत राहतात. असाच एक प्रश्न कॉमन जो सगळे विचारतात, आमची हेल्थ कशी राहील, आमची तब्येत सगळी चांगली राहणार आहे का, आम्हाला पुढे काही होणार तर नाही ना. मला असं वाटतं की आपले श्वास आणि आपल्या नशिबात आणि कर्मात येणारी लक्ष्मी हे आपण जन्मताच घेऊन आलेलो असतो. त्याच्यामुळे जेवढे आपले श्वास आहेत तोपर्यंत आपण आपलं आयुष्य जगतो आणि जेवढी आपल्याला लक्ष्मी मिळायची आहे ती आपल्याला आपल्या गुरुच्या घरच्या कुलदेवतेच्या आईवडिलांच्या पूर्वपुण्याईच्या आशीर्वादाने मिळतच असते. पण ती जी लक्ष्मी आहे ती लक्ष्मी तुमच्यासाठी तुम्हाला वापरता यावी, ती तुमच्यासाठी वापरता यावी ह्याचा अर्थ असा असतो की जेवढी कर्मात तुमच्या लक्ष्मी दिलेली आहे ती तुम्हीच वापरली तरच त्याचा फायदा होतो. जर तुम्ही ती लक्ष्मी दुसऱ्याला दिलीत तर आयदर त्याचे भोग तुम्हाला भोगावे लागतात किंवा तुमचे ते पैसे बुडतात. त्याच्यामुळे दुसऱ्याला पैसे द्यायचे का नाही हाही कोणाच्या मनात प्रश्न येईल, पण तो त्याच्या कर्मानुसार असतो, त्याचं उत्तर असं देता येणार नाही. पण जे सर्वसाधारण उत्तर जे आहे की ज्याची तुमच्या आयुष्यात जेवढी लक्ष्मी आहे ती जी लक्ष्मी तुम्हाला वापरता यावी आणि तुम्हाला ती आजारपणावर न जाता, कारण कसं असतं तुमच्या जर कर्मात 2 लाख रुपये तुमच्या आजारपणावर जाणार आहेत हे असेल तर तुमचे 2 लाख रुपये हे तुमच्यावरच खर्च व्हायला पाहिजेत. ती लक्ष्मी तुमची आहे, त्या लक्ष्मीने तुम्हाला तो आशीर्वाद दिलेला आहे की मी तुझ्याबरोबर आहे, तर तुम्ही ते 2 लाख तुम्हालाच वापरले पाहिजेत. तर आता हे अवघड आहे समजायला सुद्धा. तर हे कसे 2 लाख वापरणार, आपल्याला माहीत नसतं की आपल्याला किती खर्च येणार आहे, मेडिकल बिल आपलं किती होणार, ॲक्सिडेंट कधी होणार हे नसतं माहिती. पण तुम्ही जर पहिल्यापासून तुम्हाला पैसे खर्च करायचे आहेत तर काही गोष्टी ज्या आहेत त्या स्वतःसाठी घ्या, तुमच्या घरच्यांसाठी घ्या. तुमचे जे पैसे आहेत ते तुम्ही, तुमच्याकडे जास्ती पैसे आहेत कोणाला तरी दिले म्हणजे व्याज मिळेल आणि मग आपण त्याच्यातनं आपण सुखी राहू, हे काही वेळेला न विचार करता तुम्ही तुमच्या मुलींना, तुमच्या मुलांना, बायकोला, आईला, वडिलांना, बहिणीला किंवा स्वतःला तुम्ही एखादी गोष्ट कारण नसताना विकत घ्या आणि त्याचा उपभोग तुम्ही घ्या. म्हणजे तुमच्यावर जो आजारपणासाठी खर्च होणार आहे तो खर्च कदाचित वाचेल आणि तुम्हाला ते आजारपण स्वामी कृपेने तुमचं दूर होऊ शकतं. तर त्याच्यामुळे तुम्ही हा उपाय जरूर करा. हा उपाय थोडासा वेगळा आहे, पण याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही खूप पैसे उधळा. तुम्ही एक अंगठी, एक रुमाल, कुठलीही गोष्ट एक स्वतःसाठी आणा. अंगठी म्हणजे सोन्याची नाही. तुम्ही कुठलाही उपाय हा स्वतःसाठी करा, त्याच्यातनं तुमच्या आजारपणावर उपाय निघतील, तुमची आजारपणं कमी होतील. तर हे जे आत्ता मी तुम्हाला काही उपाय सांगितलेत त्याचा जरूर तुम्ही अनुभव घ्या. तुम्ही हे करा, हे करतच राहा, की जे असं नाही आहे की आत्ताच होतील का मग होतील का नाही, हे तुम्ही आयुष्यभरासाठी करत राहा. ह्याचे फायदे तुम्हाला थोड्या काळाने त्याचं प्रत्यंतर येत राहील आणि तुमचं जेणेकरून माझी इच्छा अशी आहे की तुमचं सगळ्यांचं आयुष्य हे अतिशय सुखकर व्हावं, अतिशय आनंदमयी व्हावं आणि कुठल्याही कारणासाठी तुम्हाला असं वाटू नाही की आपल्याकडे
ते प्रश्न सोडवायची ताकद नाही आहे. दुसऱ्याकडे गेल्यानेच आपले प्रश्न सुटू शकतात, तर असं नाही आहे. तुमचे प्रश्न हे तुम्ही सोडवू शकता. फक्त त्याला एकच मार्ग आहे, तुमच्या स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुम्ही ज्या देवाला स्मरताय त्या देवावर कायम विश्वास ठेवा. तुमचे प्रश्न तुमच्या कर्मानी आणि तुमच्याच बुद्धीने सुटू शकतील आणि असे सगळ्यांचे प्रश्न सुटावेत आणि सगळं जग सुखी व्हावं, शांत व्हावं, समृद्ध व्हावं आणि एकमेकांशी आनंदाने एकमेकांशी मिसळून राहावं, अशीच मी स्वामींचरणी प्रार्थना करते. महाअवतार बाबांचा आशीर्वाद मागते आणि आता मी माझं बोलणं संपवते. श्री स्वामी समर्थ.